ब्राह्मणगाव संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आहेत। तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होईल विशाल खरपाडे। पहिल्या डावाला होईल सुरुवात। दोन्ही संघांना ऑल द बेस्ट, दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। विशाल तयार, बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल। षटकातील पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अपील केलेला आउट। फलंदाज बाद। किरीस का सुनेगा गाना? किरीस का सुनेगा? वडाला बांधलाय फुलांचा झोला, त्यावर माऊली बसली। धन्यवाद डीजे। पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केलेली आहे बॉलरने विशाल याने। जबरदस्त सुरुवात झालेली आहे चिंतामणी स्पोर्ट्स उमेळफाटा या संघाचे। जितेंद्र बरफ गोल्डन डक वर बाद झालेला आहे। विशाल खरपाडे चांगला खेळाडू आहे, या टेकर बॉलर आहे या संघाचा। आत्मविश्वासाने बॉलिंग करतोय मिस्टर विशाल खरपाडे। तर नवीन बॅटर कल्पेश थाळकर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे। कल्पेश थाळकर त्यानंतर अर्जुन थाळकर हे दोन बॅटर असतील वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाच्या माध्यमातून। या दोघांना चांगली बॅटिंग करावी लागेल। 2 ओव्हरची ही मॅच आहे। 20 ते 30 पर्यंत धावसंख्या उभारावी लागेल या दोन्ही बॅटरला। विशाल खरपाडे बॉलिंग ट्रॅक पर सज्ज होईल राईट आर्म राऊंड द विकेटने। हा प्रकार बॉल चेंडू जाईल अवे फ्रॉम द बॉडी, चेंडू ट्रॅव्हल होईल अलॉंग द कार्पेट शॉट लेग क्षेत्रामध्ये। एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून। संघाचे अकाउंट ओपन झालेले आहे एका धावाने धावफलकाची सुरुवात झालेली आहे। वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव वर्सेस चिंतामणी स्पोर्ट्स उमेळफाटा मॅच मात्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये। बॉलर तयार विशाल खरपाडे। षटकातील तिसरा बॉल असेल राईट आर्म राऊंड विकेट सज्ज होईल। स्ट्राईक एंडला अर्जुन असेल। यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने। क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, सुंदर क्षेत्ररक्षण, फेकी थोडीशी लेट आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने। या 2 धावांनी संघाची धावसंख्या 3 अंकांवरती पोहोचली गेलेली आहे। या 2 धावांनी अर्जुन स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचवलेली आहे 3 अंकांवरती। विशाल तयार, यावेळेस सुंदर फटका लॉफ्ट केला बॉलला, चेंडू जाईल डीप मिडविकेटच्या दिशेने। चेंडूला बॅकअप होईल तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने। या 2 धावांनी संघाची धावसंख्या 5 अंकांवरती पोहोचली गेलेली आहे। धावसंख्या 5 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत। या ओव्हरमध्ये चेंडू टाकून झालेले आहेत एकंदरीत 4। 5वा बॉल या षटकातील, बॉलर तयार। आता मात्र हवेमध्ये चेंडू, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू पडते नो मॅन्स लँड मध्ये। झेल करण्याचा प्रयत्न होता उदयाचा, थोडासा मागे राहिला गेला आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने। अतिशय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं तालमेल, चांगली कॉलिंग, चांगल्या प्रकारे यस नो अँड वेटचा वापर करताय दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये। अर्जुन अँड कल्पेश हे 2 बॅटर आहेत ब्राह्मणगाव संघाचे। आता मात्र मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता, बॅट अँड बॉल संपर्क होत नाही, चेंडू जाईल यावेळेला डॉट। षटक संपलेला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ब्राह्मणगाव संघाची 7 धावा। धावसंख्या 7 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत। फारच कमी धावा येताना दिसत आहेत या सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर ब्राह्मणगाव संघाच्या माध्यमातून। चिंतामणी स्पोर्ट्स उमेळफाटा संघाच्या माध्यमातून दुसरे षटक टाकण्याकरता उदय गोंड हा बॉलर बॉलिंग ट्रॅक पर सज्ज होईल। उदय हा बॉलर बॉलिंग ट्रॅक पर सज्ज होईल। मागील मॅचचा हिरो, जबरदस्त कामगिरी केली होती मागच्या मॅच मध्ये। पहिलाच बॉल लॉफ्टेड ड्राइव्ह, हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली विशाल, सुंदर झेल आणि फलंदाज होईल बाद, तो म्हणजे कल्पेश। बॅक टू द पवेलियन गॉन। धन्यवाद डीजे। जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपण पाहत आहोत।
चिंतामणी स्पोर्ट्स उमेळा फाटा संघाच्या माध्यमातून आणखीन एक विकेट डाऊन झालेली आहे ब्राह्मणगाव संघाची. एकंदरीत 2 विकेट डाऊन झालेले आहेत. तर नवीन बॅटर महेश डोळे मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. महेश अँड अर्जुन हे 2 बॅटर असतील मैदानाच्या आतमध्ये. या ओव्हरमध्ये एकंदरीत 1 बॉलचा खेळ झालेला आहे. 5 बॉलचा खेळ बाकी असेल. धावसंख्या 7 वर पोचली गेलेली आहे. उदय तयार. षटकातील दुसरा बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅकवर स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क होते. चेंडू जाईल. या वेळेला डॉट. इम्प्रोवायझिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. धावा काही येताना दिसत नाहीयेत. महेशच्या माध्यमातून चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल. डॉट. उदय तयार. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. षटकातील तिसरा बॉल असेल. यावेळेस सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद होईल. मिस्टर महेश बॅक टू द पवेलियन. गॉन. धन्यवाद डीजे. या मॅच मध्ये 2 कॅच कंप्लीट केलेले आहेत. विशाल खरपाडे याने जबरदस्त क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून राहिला गेलेला आहे. 2 कॅच त्याने महत्वाचे पकडलेले आहेत. तर रंगनाथ बळवे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. 3 बॉलचा खेळ झालेला आहे. उदय गोंड हा बॉलर अप्रतिम बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. एकही धाव त्याने खर्च केलेले नाहीये. या 3 बॉलमध्ये 2 विकेट त्याला प्राप्त झालेले आहेत. विकेट टेकर बॉलर आहे. या संघाचा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे. जबरदस्त बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. बॉलर तयार. उदय गोंड. षटकातील 4था बॉल असेल. स्ट्राईक एंडला रंगनाथ वळवे असेल. यावेळेस हवेमध्ये चेंडू. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी तन्मय. काय करते मैदानाच्या आतमध्ये. चुकी झालेली आहे आणि हे 4 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं परंतु त्याचा पाय बाउंड्री लाईनला टच झाला होता तन्मयाचा आणि या 4 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 11 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 11 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. बॉलिंग तर छान होत आहे परंतु क्षेत्ररक्षक त्याला मात्र साथ देताना दिसत नाहीयेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. बॉलर तयार. उदय गोंड. 2 बॉल मध्ये 2 मोठे फटके नक्कीच मारावे लागतील. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष रघुनाथ जोगारी साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम साहेब. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. या विजय शेठ गोविंद पाटील चषकामध्ये आपणास विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण आसनस्थ व्हा. रघुनाथजी जोगारी साहेब वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या विजय शेठ पाटील साहेब चषकामध्ये. आणखी एक विकेट डाऊन झालेली आहे ब्राह्मणगाव संघाची. रंगनाथ वळवी हा बॅटर बाद झालेला आहे. संघाची धावसंख्या ऑन अ स्कोर कार्ड तेरा धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. तर नवीन बॅटर देवेश आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. उदय तयार. यावेळेस मोठा फटका. टायमिंग खराब. हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक होता परंतु झेल ड्रॉप झालेला आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर होईल बाद. मिस्टर रंगनाथ देवेश हा फलंदाज. संघाची धावसंख्या ऑन अ स्कोर कार्ड 15 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 16 धावांचं लक्ष्य असेल चिंतामणी स्पोर्ट्स उमेळा फाटा या संघाला.
पहिल्या इनिंग मध्ये 15 धावा बनवलेल्या आहेत. चला या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. गावदेवी स्पोर्ट्स देवदळ ए संघाचा कर्णधार, त्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स पोमण संघाचा कर्णधार. आपण टॉस करण्याकरता आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जीवदानी स्पोर्ट्स गिरीज काही कारणास्तव नक्कीच आपण जर पाहिलं तर उपस्थित राहणार नाहीये. त्यांनी सूचना मात्र केली होती, इन्फॉर्म मात्र त्यांनी केला होता. त्यांचा सामना नक्कीच होणार नाहीये. तर आता आपण टॉस करणार आहोत. पोमण वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स देवदळ ए दोन्ही संघाचे कर्णधार आपण या टॉस बॉक्स मध्ये केला जाईल. टॉस 16 धावांचं लक्ष्य असेल चिंतामणी स्पोर्ट्स उमेळाफाटा या संघाला. त्या मॅचचं धावतं विवरण पोहोचवण्याकरता सज्ज होतील जयजी डुकले. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून आपण स्वागत करूया. विद्यमान अध्यक्ष वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे रघुनाथजी जोगारी साहेब इथे उपस्थित झालेत. त्यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. वेलकम साहेब, आपलं स्वागत असेल. चला आपण टॉस देखील करूया. सध्या तरी आपण टॉस करूया. मग जरूर 2 कर्णधार तिथे जोडताना आपल्याला बघायला मिळतील. गावदेवी स्पोर्ट्स देवदल ए टीम आणि त्यांच्या विपक्ष पण गावदेवी स्पोर्ट्स पोमन अशी मॅच आपल्याला बघायला मिळेल. आमचे आणखी एक साथी समालोचक मित्र राहुलचे अंधेर जे आपल्याला इथे खेळताना बघायला मिळतील. चला 2 कर्णधार आलेत. टॉस बॉक्सच्या दिशेने पण बघूया. हर्षद परेड यांना विनंती करतोय, हर्षदजी परेड आपण टॉस बॉक्समध्ये या आणि 2 कर्णधारांच्या मध्ये हा कॉइन स्पिन करा. बघ जिंकण्यासाठी जे लक्ष उभं केलं आहे ना, 16 धाव्यांचं हे टार्गेट आहे. चला टॉस आपण करूया. कॉइन स्पिन होतोय. तिकडे एका बाजूने गावदेवी स्पोर्ट्स पोमन तर एका बाजूने गावदेवी स्पोर्ट्स देवदल. कॉइन स्पिन झालाय. आता कॉइन कोणाच्या बाजूने गेलाय? गावदेवी स्पोर्ट्स देवदल टीमच्या बाजूने हा कॉइन गेलाय. हा मात्र टॉस गेलाय आणि टॉस गेल्यानंतर टॉस जिंकल्यानंतर त्यांनी सांगितलंय की आम्ही बॉलिंग करणार आहेत आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय या पुढील मॅचमध्ये. मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहू शकतो की ज्याप्रमाणे धावा चेस करायचे आहेत 16, 2 ओव्हर 16 म्हणजेच 1 ओव्हरमध्ये 8 ही तुम्हाला सरासरी प्राप्त करावी लागेल. आज या स्पर्धेचा अंतिमचा दिवस आहे बघा. शेवटचा सत्र असेल ना तेव्हा अनेक मान्यवर आपल्याला लाभणार आहेत. परंतु सुरुवात आपण बघितली ना तर या स्पर्धेची सुरुवात विद्यमान नगरसेविका ज्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळालं सव्वा दीपाताई सुदेश पाटील विद्यमान नगरसेविका, त्यांच्या समवेत सुजयजी पाटील साहेब, त्यात नंतर अक्षदाजी पाटील साहेब, अक्षदाजी ताई देखील इथे आपण लाभल्या गेल्या होत्या. त्यांच्या समवेत देवेंद्रजी म्हात्रे साहेब हा देखील लाभले गेले होते. आणि ह्या सगळ्या पाहुण्यांनी आपण बघितलं तरी इथे उपस्थिती लावली होती या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी. आणि मग उद्घाटन सोहळा झाल्यानंतर चांगलं क्रिकेट आपल्याला येथे खेळताना बघायला मिळालं. आणि चांगल्या क्रिकेट नंतर आपण पाहू शकतो की आत्तापर्यंत 3 दिवसाचा प्रवास छान झाला आणि आत्ताचा 4था दिवस आणि तो अंतिमचा असेल. अपील केली इथे इकडे बघितलं आणि अपिलीला उत्तर मिळत आहे. पंचांचं बोट आहे आकाशात. फलंदाज मात्र झालाय तिकडे बाद. मात्र आपण पाहिलं तर बेल्स मात्र आपण पाहिलं उडवले गेले होते. बॉलर आपण पाहिलं तर देवेश डोलेच्या माध्यमातून देवेश डोले याला पाहिलं आपण तर एक चांगला यंगस्टर खेळाडू. यंग ब्रिगेड आपण बघितलं तर ब्राह्मणगाव टीमसाठी आपण पाहिलं तर भरपूर आपण पाहू शकतो या सीझनमध्ये आपण पाहिलं इम्प्रेस करणारी कामगिरी राहिली आहे.
आणि तिथेच आपण पाहिलं तर नेमकं काय झालंय इथे पहिला चेंडू जो आपण बघितला तर खराब फेकला होता, परंतु त्या खराब चेंडूला मात्र आपण पहिलं बाजूला सोडून चांगल्या प्रकारे आपण पाहिलं तर इथे ओव्हर स्टेप नक्की चेक करत आहेत आमचे अंपायर्स आता, की त्यांच्या मनामध्ये शंका. बघा इट्स डिसिजन असेल फेअर डिलिव्हरी. शंका होती नक्कीच निवारण केलं गेलं, कारण की बघा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनवताना आपल्याला पाहायला मिळतील विशाल खरपडे. जिंकण्यासाठी 16 धाव्यांचं हे लक्ष असेल आणि ते कंप्लीट करत असताना बघा पहिल्या बॉलवर तिथे काय घडलं होतं तर एक्स्ट्रा रन खर्च केले होते. आता आपण बघितलं तर मग नवीन बॅटरचे 1 डाऊनला विशाल खरपडे आले, तर देवेश यांच्या बॉलिंगमध्ये चांगल्या प्रकारे नियंत्रण हे बघायला मिळालं ह्या बॉलवर खास करून. आता उर्वरित गोलंदाजी त्यांना छान करावी लागेल जर तुम्हाला ही मॅच जिंकायची आहे. बघा मॅच जिंकण्यासाठी ना तर प्रयत्न तर दोन्ही टीम्स करतील, एका बाजूने बॅटिंग करणारी असेल आणि दुसऱ्या बाजूने बॉलिंग करणारी, परंतु एकाच टीमला मात्र विजय हा मिळेल. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने चेंडूला ड्राईव्ह केलं जाते, कंप्लीट केली जाईल एक धाव सहज, दुसऱ्याचा प्रयत्न काही होणार नाही आहे. बघा इथे विचारधारा ही साफ आहे. थोडंसं पण बघितलं तर मग सेफ ड्राईव्ह खेळला गेला होता, तिथे जोखीम नो रिस्क शॉट त्याला म्हणता येतं आणि तो शॉट खेळला गेला होता. दोन्ही बॅटर्सचा पण जर उल्लेख करायचा झाला तर आतापर्यंत जवळजवळ एक बॅटर्सला पण बघितलं तर मग ज्याप्रमाणे मागे जाताना बघितलं गेलं एक वाईट देखील येताना बघितला. हलक्या हाताने पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने चेंडूला ड्राईव्ह केलं जातं आहे. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे, पायचा वापर करता चेंडूला स्टॉप केला आहे, गती कमी केली, चेंडूचे उचललाय, फेकला आणि धावा तत्पूर्वी 2 या कंप्लीट केल्या जात आहेत. बघा दोन्ही बॅटर्स अमित घाटाल आणि विशाल खरपडे थोडंसं चांगला कॉलिंग दर्शवत आहेत. हो आणि हे गरजेचं असतं. बघा क्रिकेटच्या पटलावर तुम्ही फक्त क्रिकेट खेळत आहेत म्हणून एका बॅटरने कॉल दिला म्हणजे झाला नाही आहे, कारण की हो मध्ये होकार मिळणं गरजेची बाब असतं आणि ते मात्र योग्य रीतीने जर मिळत असतं ना तेव्हा धावा योग्य रीतीने मात्र येत असतात, सगळ्या काही गोष्टी योग्य रीतीने होत असतात आणि पार्टनरशिप देखील योग्य रीतीने होत असते आणि तेच मात्र करण्याचा इथे मनसुबा दर्शवला जातो आहे. सध्या तरी आपण बघितलं माइंड क्रिकेट ज्याला म्हणतात ते खेळण्याचा मनसुबा आणि तो सध्या तरी आपण पाहिल्यानंतर एक विकेट नंतर थोडासा कामयाब होताना देखील बघायला मिळाला आहे. हो यावेळेला आपण बघितलं शफल झाले, ऑफस्टमच्या बाहेर फ्लिक केला गेला होता, मनगडाचा वापर फाईन लेगला, फिल्डर तिकडे जास्त मात्र आपण पाहायला फायदा मिळाला नाही. ओ हो 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 नेमकं झालंय काय, ओव्हर थ्रो झाला बघा, खराब थ्रो, चांगली फिल्डिंग झाली होती, तुम्ही ऑलमोस्ट एक धाव वाचवली होती आणि ती ज्याप्रमाणे निकेच मी तर म्हणेन की सेफ करायला हवी होती, परंतु नाही खराब थ्रो झाला आणि त्याच्यामुळेच आपण बघितलं की विकेट किपर थोडेसे महेश डोले होते ना ते बॅकअप करताना कमी पडले आणि तिथे आपण बघितलं तर धाव कंप्लीट 1-2 मध्ये केले. 2 धाव्याने टीमचे टोटल कितीवर पोहोचले पाहूया आपण, 6च्या घरामध्ये, म्हणजेच 10 धावा हव्या आहेत आता जिंकण्यासाठी.
समोरच्या दिशेने सेफाडने ड्राईव्ह केला जातोय लॉंगॉन क्षेत्रामध्ये. अर्जुन चेंडूला फील्ड करताय, चेंडूची फेकी आली आहे. एकच धाव मात्र मिळेल. एक धाव पाहिली पण तर 7च्या घरामध्ये धावफलक पोहोचले गेले. 9 धाव्यांची गरज असेल आणि आता चेंडू शिल्लक असते डोळ्याच्या समोर. 7 चेंडू आणि 9 धावा डोळ्यांच्या समोर. हे चित्र आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहे. या बॉलिंगमध्ये आपण बघितलं तर मग थोडंसं इंटेंट दर्शवलं गेलं की चांगल्या प्रकारे पकडलंय. हो, एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न केला गेला. अर्जुन तेच म्हणतायत, काय गरज होती का? नाही, नक्कीच ही तर मित्रमाने गरज नव्हती, परंतु झालं गेलं. इथे आपण पाहिलं तर गोलंदाजी माध्यमातून मिस्टेक झाली. 1 रन्स मात्र आपण पाहिले तर एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केली आहे आणि 1 बाउंडची इथे चेतावणी देखील दिली जाते बॉलरला. धाव 1ने मात्र पुढे सरकताना पाहायला मिळेल. आता 8 धाव्यांची गरज. पायामधला चेंडू बॅटच्या साईडने मात्र आपण पाहिलं दिशा दिली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. धावा मात्र आपण बघितल्या तर 2 मिळाल्यात. बघा एका चेंडूमुळे नुकसान किती झालं तर जवळजवळ 3 धावा तिथे गेल्या आणि अर्जुन तेच म्हणतात थोडेसे नाराज झालेत आपल्या सहकाऱ्यांवर आणि कारण की क्षेत्ररक्षणाचा दर्जानं तो चांगल्या क्वालिटीचा व्हायला हवा तो झाला नाही. कारण की प्रत्येक चेंडूमध्ये मात्र ती क्षेत्ररक्षकाची झडप मात्र तिथे दिसली नाही, ऊर्जा दिसली नाही, त्यामुळे नाराज होताना बघायला मिळालेत. आणि टीमची टोटल आपण बघितली तर पोहोचली गेली आपण पाहू शकता या 2ने 10च्या घरामध्ये. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धाव्यांची गरज आहे. मॅच आपण पाहिली तर सोपी दिसते 6 मध्ये 6, परंतु 6 मध्ये 6 आपण बघितलं ना तर मग असे कारनामे करताना आणि खास करून ब्राह्मणगाव संघाकडून जर विचार करायचा झाला तर मग कारनामा त्याने केलाय. जेव्हा जेव्हा लो टोटल असतो ना शेवटच्या ओव्हरमध्ये तेव्हा आपण बघितलं की मॅच आहे ना ती जिद्दीने मात्र खेळायचा. चला टीम मिटिंग जास्त देखील करू नका, लगेच चर्चा करा आणि नक्कीच एक गोलंदाज निवडा. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मग खेळाडूंना देखील पाण्याची गरज मात्र पोचवली गेली आहे. असं आपण विचार कर 10 धावा झाल्या 6 हव्या आहेत. 6 मध्ये 6 जिंकण्यासाठी आपण जर बघितला तर एक टार्गेट कालच्या दिवसामध्ये 6 मध्ये 7 ज्या झाल्या नव्हत्या आपण पाहिल्या होत्या तर टीम आणि मोठी टीम होती, कारण की या सीझनमध्ये टॉपची टीम होती, एक भन्नाट कामगिरी करणारी आई अष्टभुजा लवूपाडा. आणि तिथे आपण बघू शकतो महेश सारखे बॅटर्स होते ते आपण बघितले तर मग समीरची विकेट मात्र तिथे मिळवली गेली होती. खास करून गौरांग चिरमाई स्पोर्ट्स कासारवाडवली संघाचा आकाश श्रीपाड त्यांचे बंधू आणि काय जबरदस्त बॉलिंग केली होती. आणि तेव्हा मी त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितले की तुला तुझ्या हातामध्ये कोणी चेंडू दिला, तर मला कोणी माझ्या हातामध्ये चेंडू दिला नाही आहे. तर मला माझ्यावर विश्वास होता आणि मी स्वतःहून गोलंदाजी मात्र मागून घेतली, कारण की मला मिळत नाही आहे, परंतु प्रथमच मागून घेतली. आणि ती गोलंदाजी घेतल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल किती होता की त्यांनी 6 मध्ये 7 धावा करू दिल्या नाही आहेत त्या संघाला. आणि हा विचार असायला हवा. आपण बघितलं तर कॉन्फिडन्सने असायला हवं, कारण की 6 मध्ये 6 देखील आपण बघितलं तर एक बॉलमध्ये 6 धावा होणं शक्य दिसतंय, परंतु 6 मध्ये 6 होणं आपण बघितलं तर तितकं शक्य होताना पाहायला मिळत नाहीये. उलटा फटका खेळण्याचा मनसुबा, चेंडू पाहिला पण थोडासा आकडा होता, देखील दिशा बदलतोय तिकडे. धावा मिळतील, 2 धावा मात्र मिळाल्यात. आम्ही कोणताही मात्र आपण बघितलं तर पुढचा मागचा विचार करणार नाही आहेत. विचार हाच आहे की आम्हाला जिंकायचं आणि पुढे जायचं आहे. मग जवळजवळ मग 2 राऊंड जिंकले तर मग तिसऱ्या फेरीमध्ये आणि तिसऱ्या फेरीमध्ये आल्यानंतर मग काही असे संघांचं नशीब असतं की डायरेक्ट 4थ्या फेरीमध्ये जाण्याची संधी असते, कारण की लक फॅक्टर देखील असतं तिकडे. हा बॉल आपण पाहिला तर लेग स्टंपच्या जवळ पिचिंग पाहायला मिळाली, लेग स्टंपच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. थोडंसं आपण बघितलं तर मग नियंत्रण आपण पाहिलं तर राहिलं नाही आहे आणि तिकडे आपण पाहिलं एक्स्ट्रा रन्स मिळेल. धावा मात्र आपण बघितलं तर मग हव्या होत्या 6, त्यापैकी 3 तर कमी झाल्यात, आता 3 हव्या आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत 5 मध्ये 3. दिशा दिली जाते, अकुटेप्याची लेंथ पाहतोय आपण. फाईन लेगला फिल्डर पोहोचतील, फील्ड करतील, 1 मिळेल. 2 धाव्यांची गरज असेल आता मॅच जिंकण्यासाठी. वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव टीमच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग आज बॉडी लँग्वेज आहे ना ते मात्र दिसून आलेलं नाही आहे, कारण की जे बॉडी लँग्वेज आत्तापर्यंत ना जवळजवळ ब्राह्मणगाव विभागातील जे संघ आपण बघितले ना त्याच्यामध्ये पाहू शकतो. ओमसागर ब्राह्मणगाव असेल, त्यातनंतर वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव असेल, त्यातनंतर आपण बघितले तर मग वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव असेल. म्हणजे ब्राह्मणगावचे जे पण संघ खेळत आहेत ना की जेव्हा धावा डिफेन्स करतायत ना पूर्णपणे ऊर्जा, पूर्णपणे आपण बघितलं की क्षेत्ररक्षणाचा दर्जा असेल, बॉलिंगचा दर्जा असेल तो हाय लेवलचा असतो, परंतु आज काहीतरी जो लेवल दिसला नाही आहे.
फुलटा चेंडू अगदी सहज फटका कन्वर्ट केला जाईल. हा एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावा मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. सामना मात्र आपण बघितला तर अगदी सहज सोप्या पद्धतीने जिंकत आपल्या खिच्यामध्ये टाकला जातोय. चिंतामणी स्पोर्ट्स उमेळ फाटा या संघाच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट, चांगला खेळ पाहायला मिळतोय आणि चांगला खेळ करत सलग 2 विजय प्राप्त करत पुढे जाताना पाहायला मिळते. तिसऱ्या राऊंडमध्ये चिंतामणी स्पोर्ट्स उमेला फाटा टीम्स नक्कीच त्यांचं अभिनंदन करेन आणि प्लेअर ऑफ द मॅचच्या दिशेने वाटचाल करेन. प्लेअर ऑफ द मॅच चा जो महत्त्वपूर्ण अवॉर्ड असेल तो देखील कोणाला जाईल? आमचे DBN स्कोरर निशांत मांगेला. दिशांत मांगेला आपण बघितले तरी ते आहे.